काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होऊ नये म्हणून बच्चू कडूंनी आंदोलन वेळेवर केलं। एक पत्रकार आहे मुंबईचा, त्याला भेटणार आम्ही, 2 दिवसात आंदोलन केलं आणि 3ऱ्या दिवसात बैठक लावली। अरे हरामखोरा, वास थोडं, पाय थोडं। आणि तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल अशा चुकीचे आरोप करू, चुकीचे आरोप करताय, कोणाची जिंदगी तुम्ही दावावर लावताय, आयुष्य दावावर लावताय। छापला न्यूज करायला काही वेळ लागत नाही, पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे? कोण सोडणार आहे कोणाला? एवढं सोपं नाही आहे। अशा पद्धतीनं जर तुम्ही उधळपट्टी करत असाल आमची, तर आम्ही सोडणार नाही। आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली, हेच खरं तर चुकीचं आहे। आम्ही पाहतो आहे का या सगळ्या याच्यामध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही फसलो, तर आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना। जे म्हणतं ना आमच्यावर आरोप करताय ना, मग आंदोलनासाठी आत्ता मुद्दे आहे। अजूनही सोयाबीन, कापूस, मक्याची खरेदी झाली नाही सुरू। मुख्यमंत्र्यांना आमच्या बैठकीत आश्वासन दिलं, काय सुरू झाली नाही? आणि ज्यांना विकली त्याला हमी भाव भेटत नाही, त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही। कॉमेंट्स करणाऱ्यांनी गावागावात उपोषणाला बसा, उद्या एकदा जग आम्ही होतो तुमच्यात सहभागी, काय हरकत आहे? तुम्हाला मुद्दे देतो अधिक। हमी भावाच्या खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर योजना लागू केली पाहिजे। हमी जो काढला जातो तो चुकीचा काढला जातोय, त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे। बच्चू कडू आणि त्या आमच्या सगळ्या नेत्यांनीच थोडं ठेका घेतलाय।